नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता ना सकाळची तयारी वगैरे झालेली आहे माझी. तर सकाळचं झाडू फरशी सगळं काम झालेलं आहे. तर त्याच्यानंतर देवपूजा सुद्धा झालेली आहे. पण आता ना मला बनवायचं आहे मसाले राईस. तर मसाले राईससाठी ना सगळं तयारी करून वगैरे ठेवलेली आहे. ते तुम्हाला दाखवते. मी तयारी वगैरे केली. आता मला मसाले राईस टाकायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यासोबत जी काय तर आता इथे चिरलेले आहेत बघा 4 लांब लांब असे कांदे चिरून घेतलेत, म्हणजे लांब कट केलेले आहेत 4 कांदे. तर त्याच्यानंतर 7-8 मिरच्या, त्याच्यानंतर अद्रक बारीक करून घेतलेला आहे, टोमॅटो 2-3, त्याच्यानंतर इकडं साईडला ना बटाटा आणि ढोबळी मिरची, बटाटा 2-3, ढोबळी मिरची 1-2-3, परत आपलं फ्लावर आहे त्या जाळीमध्ये सगळं असं भरून ठेवलेलं आहे. आणि आता मला बनवणार आहे मी मसाले राईस. तर मसाले राईसमध्ये सुरुवातीला ना मस्त जर जास्त तेल टाकून घ्यायचं. काय होतंय माहितीये का, जास्त तेल टाकलं ना तर असं म्हणजे थोडासा वेगळी टेस्ट येते. आणि मसाला आपण भरपूर टाकलेला असतो. काय होतं माहितीये का, एवढा आता भाज्या वगैरे आपण टाकणार तर मग ते तळून निघायला नको का. तर व्यवस्थित तळून निघायला पाहिजे म्हणून काय करायचं, मस्त ते भरपूर असं तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये मोहरी, जिरे, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं आहे ना छान तळून झालं की त्याच्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची चांगली तळून घ्यायची. त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो, परत आपली जी काय भाजी आहेत ना ती पण टाकायची. पण कसं आहे, कांदा असा थोडासा लालसर तळून घ्यायचा. लालसर कांदा तळला की भाताला छान टेस्ट येते. तर त्याच्यानंतर टाकायचं आहे मला आणखी थोडासा कांदा मी टाकलेला आहे त्याच्यात. काय माहिती का, कारण मला असं वाटलं तर एवढा मसाले राईस म्हणजे आणखी थोडा कांदा टाकला पाहिजे म्हणून मी परत अर्जंटमध्ये 1-2 कांदे चिरून घेतले. आणि ते साईडला थोडा एक भाजीसाठी कांदा ठेवला होता, तो पण कांदा मी घेतला आणि ते सगळा कांदा टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, टोमॅटो सगळं टाकून ना थोडंसं एक 4 ते 5 मिनिटं याला तेलातच वाफवून घेतलेलं आहे. कारण तेलात वाफवलं ना तर मग असं एक वेगळी टेस्ट येते भाताला. तर त्याच्यानंतर हे सगळं टाकून झाल्यानंतर जी काय फ्लावर, शिमला मिरची होती ती पण टाकून घेतली. त्याला पण 1-2 सेकंद तळून घेतलं. तर त्याच्यानंतर काय केलं, एका साईडला तोपर्यंत मी काय केले, थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं एका पातेल्यामध्ये. कारण भातात ना ही एवढा मसाला आणि त्याच्यानंतर मग ती पाणी गरम होणार तर मग भाज्या आहेत ना आपल्या जास्त अशा हे होतात बघा, एकदम अशा गिजगोळ होते, एकदम हाय अशा भाज्या राहत नाहीत. तर भाज्याला पण दिसल्या पाहिजे, राईसमध्ये भाज्या पण दिसल्या पाहिजे दिसायला आणि चवीला पण छान लागलं पाहिजे. त्याच्यासाठी ना साईडला पाणी ठेवले. ती पाणी गरम झालं ना आपण याच्यात टाकायचं आहे. तर याच्यात मग नंतर मी टाकलेलं आहे बघा तमालपत्र, परत आपलं जी काय खडा मसाला असतो ना राईस बनवण्यासाठी, लवंग, मिरी, परत ते आपली लांब लांब असते ते लाकडं वगैरे काय काय ते सगळं टाकून घेतलेलं आहे याच्यात. तर त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि जे गरम केलेलं पाणी होतं ना ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतले. कारण कसं आहे, आपण ज्यावेळेस साधा राईस बनवतो ना त्यावेळेस काय होते माहिती का, ती पातेल्यात दुसरा म्हणजे भाज्या वगैरे काय नसते तर पाणी पटकन उकळून निघतं. इथं काय होतंय, भाज्या जास्त म्हणजे उकळून निघतात आणि जास्त शिजतात. मग अगोदर तर तेलात शिजून घेतलेले असतात, मग जास्त पण शिजल्या ना भाज्या त्याची सगळी टेस्ट निघून जाते. बाहेर राईस काय एवढा काही छान लागत नाही मग. तर त्यासाठी काय करते, असं करते मी. आणि ते आहे ना ते झाल्यानंतर माझं एकीकडे चाललं होतं, इकडं बघा थोडंसं चिकन आणलेलं होतं. थोडंसं म्हणण्यापेक्षा आमच्यात 2 जण खाते, 2 जण जास्त काय खात नाही, त्यामुळे ते चिकन आणलेलं होतं ना ते चिकन थोडंसं एका साईडला फ्राय करून घेतलेलं आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट, थोडंसं तेल, कोथिंबीर थोडीशी, थोडंसं धना पावडर, जिरा पावडर हे सगळं टाकून इकडं वाफ द्यायला ठेवलेलं आहे. कारण कसं आहे, त्यातला जो राईस आहे ना आता केलेला तर राईस ना थोडा साईडला काढून आम्हाला, मग तिचे पूर्वाचे पप्पा पूर्वा आहे ना ती म्हणजे ती दोघं नॉनव्हेज जास्त खाते, तर त्यांना ती दोघं खाणार आहेत. आम्ही काय खात नाही नॉनव्हेज एवढं, म्हणजे कधी तर खातो, एवढे काय आवड नाही. तर आम्हाला आमरस वगैरे पण बनवलं होता, तर त्याच्यासाठी ज्यांच्या दोघांसाठी मी केलं होतं हे. तर फक्त भात आम्ही खाणार होतो राईस, त्यासाठी वेगळं वेगळं काढून ठेवला होता बघा, ह्यांना वेगळा आणि आम्हाला वेगळा. मग ज्यांना खायचं आहे ना मग ती जो शिल्लक भात होता ना त्या शिल्लक भातात ना हे टाकून मग परत वाफ दिली आहे मी. पण हे तर ती काय व्हिडिओमध्ये घेतलं नाही, व्हिडिओ खूप मोठा होता. अगोदरच तो राईस शिजला होता, त्यानंतर ही शिजलेलं जे चिकन आहे ना ती त्यांच्या राईसमध्ये टाकलं आणि त्याला वाफ दिली आहे बघा मी परत नंतर. तर त्याच्यानंतर तो व्हिडिओ थोड्या ह्याच्यातनं कट झालेला आहे. तर इथं सगळं एवढं इथंपर्यंत सगळं माझं झाली होती तयारी. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं
एक 2-3 चपात्या पण टाकून घ्याव्या लागतील, कारण नुसतं राईसनं पण काय पोट भरत नाही. एक चपाती तर सुरुवातीला लागते सगळ्यांना. तर मग सगळ्याच्या नावाची एक चपाती पहिले करून घेतलेली आहे. बाकीचं पीठ होतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि म्हटलं आता किचनमध्ये सध्या एवढं गरम होतंय ना, कारण जेवढं पाहिजे तेवढं बनवून मी ठेवते. आणि आता उन्हाळ्यामुळे जास्त तर जेवण जात नाही एकतर, त्यामुळे जेवढं लागेल तेवढं चांगलं करून ठेवलं ना तर टेन्शन लागत राहत नाही आपल्याला. तर त्याच्यानंतर काय झालं, परत मी 2-3 चपात्या केल्या आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवणार होते. तेवढ्यात काय झालं, हे म्हणले मला दुपारी ना परत कामावरती जायचं आहे. म्हणल्यानंतर म्हणलं आता कसं होतं, इथं घरात म्हणल्यावर राईस बिर्याणी ती त्यांचं झालं होतं, पण कामावर जायचं म्हणल्यावर परत एक एक्स्ट्रा 2 चपात्या लाटल्या मी, कारण 2 चपात्या आणि मग थोडंसं त्यांची ती बिर्याणी सर करायचं बनवलं होतं त्यांना मी, तर ते सगळं होत होतं त्याचं म्हणजे ॲडजस्ट झालं असतं म्हणून परत ते बनवलं. आणि राईस चपात्या ही सगळं त्यांचं टिफिनची तयारी झाली. थोडीशी भाजी पण बनवली मी. तर त्याच्यानंतर आता इथंपर्यंत सगळं माझं काम झालं होतं बघा. पण गरमी इतका हाल बेकार व्हायले ना अजिबात, म्हणजे किती जरी आपल्याला स्वयंपाकाची आवड असली ना तरी एवढा स्वयंपाक आपण बनवू शकत नाही अशी कंडिशन झाली सध्या गरमीमुळे. आमच्यात तर सध्या तेच चालू आहे. काही जणाकडं थोडा थोडा पाऊस पडतोय, काय असं वेगळं वेगळं वातावरण आहे, पण आमच्यात अजिबात तसं काही नाही. आमच्यात रिअल सांगते मी तुम्हाला, एकदम कडकच उन्हाळा आहे आणि आमच्यात एका तासात कपडे सुद्धा वाळून निघते, एवढा कडक उन्हाळा आहे आमच्यात. तर त्याच्यानंतर ना इकडं तोपर्यंत काय चाललंय बघा, आता सगळा स्वयंपाक झालाय म्हणल्यानंतर इकडे लागले कामाला. पोरं आपलं आपलं खायचं, नाश्ता पाणी चाललंय यांचं इकडं. तर यांची आवडती सिरियल लावून तारक मेहता काय परत मॅच वगैरे काय काय दोघंजण टायमिंग निम्म वाटून घेतात आणि TV बघत बसतात. तर त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर ते पप्पा गेले बाहेर कामावरती. त्याच्यानंतर माझं सगळं काम झालं. मी निवांत आराम करायला, पण आराम कुठं करायला भेटते, ती तर खोटी गोष्ट आहे. आराम आता भेटत नाही, कारण जोपर्यंत सुट्ट्या येतात तोवर आराम अजिबात नाही. आता आराम जरी आपण करत बसलो ना तर हे बघा हे असं असते, ती कॅरमचा आवाज, नाहीतर मग सापशिडी, नाहीतर दोघांची भांडणं, काय ना काय चाललेलंच असते. तर मग यांचं इकडं कॅरम खेळायचं चाललं होतं. आता खाऊन पिऊन तर झालं त्यांचं सगळं. मसाले राईस खाल्ला, कोणी बिर्याणी खाल्ली, कोणीचं सगळं झालं. अभ्यासाचं तर आता अजिबात काही टेन्शन नाही. तर यांचं सगळं असं निवांत चाललंय. पण आता मला थोडे दिवस जरा टेन्शन आहे, यांची शाळा चालू तर असू द्या. चला तर मग हे सगळं झालं होतं. पण मला ना यांचं तर कॅरमचं खेळायचं चाललं होतं, पण मला एक गोष्ट लक्षात आली परत, की आपण ना आज व्हिडिओचा थंबनेल वगैरे काही बनवलेलं नाही. तर मग मला थंबनेल बनवायचा होता, तर मग मी थंबनेल वगैरे बनवण्यासाठी गेले आणि ह्यांचं इकडं तोपर्यंत भांडण वगैरे चालू होतं. तर शेवटी व्हिडिओचा थंबनेल वगैरे बनवून घेतला आणि सगळं काम फायनली झालेलं आहे माझं आता. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओचा, कारण पूर्ण आजचं दिवसाचं रुटीन वगैरे सगळं माझं झालेलं आहे आणि सगळी कामे वगैरे आवरले आहेत. तर भेटूया मग आपण उद्याच्या